हॅलो, नमस्ते. बघा आपले हे ब्लाऊज पीस आहे. यावर आपण प्रिन्सेस कटची पेपर कटिंगचं माप टाकणार आहे. म्हणजे प्रिन्सेस कट आपण आधी केलेलं आहे ते कटिंग आपण यावर ठेवू. बघा ही कटिंग आहे माझ्याकडे प्रिन्सेस कटची. याचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे, तो नक्की बघून घ्या. आणि हीच कटिंग आता आपण या ब्लाऊजचे पीस आहे त्यावर ठेवणार आहे. आता आपले हे योगपट्टीवालं ब्लाऊज आहे. बघा आपलं डायरेक्ट बिना योगपट्टीवाले पण प्रिन्सेसचे ब्लाऊजचा व्हिडिओ आहे आपल्या याच्यावर. तर हा आपला योगपट्टीवाला आहे. तर आपण हे सेम जे पेपर कटिंग आहे ते आपण या ब्लाऊजवर ठेवू. आणि बघा हे असं पण ठेवलेलं आहे. व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं. जो बंद भागाकडे आपला जो पाठीमागचा भाग असतो तो ठेवायचा, म्हणजे त्याला बंद भागाकडून तो ठेवायचा. आणि आपलं जी बाही आहे बघा आपण जी साईडला सुरुवातीला ठेवलेली आहे तिला साईडला आपल्याला जोड लागेल. ते जोड आपण ह्या उरलेल्या कपड्यामध्ये लावणार आहे. जो आपल्याला दिसतोय जो प्लेन भाग, त्यामध्ये आपण पायपिंगच्या पट्ट्या, कमरपट्टी, काज बटनच्या पट्टी आणि आपले बाहीला जोड, हे सगळं आपल्याला त्या उरलेल्या कपड्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे. आता जी ही कटिंग केलेली आहे पेपरची ते आपण सेम ठेवून कट करून घेऊ. आणि बघा कटिंग करताना आपल्याला योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे मार्जिनच्या नुसार. आणि आपल्याला जे साईड पीस आहे त्यामध्येही थोडंसं मार्जिन पुरतं आपल्याला जेवढं वाढवायचं आहे. आणि बघा ही बाही आहे, आपल्याला याला जोड लावावा लागेल. आणि आता आपण हे सेम तसंच कट करून घेऊ. थोडंसं आपल्याला नॉर्मल मार्जिननुसार वाढवायचं आहे. बघा कस्टमर खूपच कपडा कमी देतात, त्यामध्ये बरं आपल्याला डबल योगपट्ट्या काढायच्या, कमरपट्ट्या, पायपिंग, म्हणजे आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागतं कमी कपड्यामध्ये. बघा याच्या 4 पट्ट्या निघता. आता आपण ह्या 2 काढलेल्या आहे आणि उरलेल्या कपड्यात आपण ॲडजस्ट करू. जर नाही ॲडजस्ट झालं तर आपण असा मिळता जुळता कपडा आपण योगपट्टीसाठी, कमरपट्टीसाठी असं आपण लावू शकतो. हे बघा आपली साईड पीस आहे, हे आपण असं सेम कट करून घेऊ. हे बघा आपली साईड पीस कटिंग झालेली आहे. आता आपली ही कटोरी प्रिन्सेसची. बघा आपलं हे आता हे जे पीस आहे ते आपलं हे कट करून झालेलं आहे. जे आपण पेपर कटिंग होती त्यावर सेम ठेवून आपण हे सगळं कट करून घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे बघा आपली बाही, हिला आपल्याला खोल भाग आणि जोड द्यायचा आहे, तो नंतर देऊ आपण. आणि पाठीमागचा भाग त्यालाही गळ्याची कटिंग बाकी आहे. आता आपण एवढं कट केलेलं आहे. आता आपण ही पेपर काढून घेऊ. बघा पेपर ठेवल्याने आपलं व्यवस्थित मापनुसार कट होते. आणि जर नाही पेपर जरी ठेवला आपण खडूने नशान करून घेतलं तेही चालते. बघा आपला पाठीमागचा भाग आहे, याचा आपलं कटिंग गळ्याचं बाकी आहे. आपला 9.5चा गळा आहे, तो आपण आता कट करून घेऊ. बघा एवढं आता आपलं कटिंग तयार झालेलं आहे. हे आपलं पेपर कटिंगचं आहे आणि हे आपलं ब्लाऊजचं पीस. बघा आपला हा पाठीमागचा गळा आहे, हा 9.5 घेतलेला आहे, हा नशान. आणि इथून आपण हे 2.5 पावणे 3 लावलेला आहे. आणि वरच्या साईडने आपण 2.25. तर हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि हा गोल आकार टाकायचा. आपल्याला जर डिझाईनचा टाकायचा असला तर डिझाईनचा ही टाकता येतो कॅनव्हास लावून. आणि पानगळा जो आपल्या आवडीनुसार. आता आपलं हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, आपल्याला गोल गळा सांगितला आहे तर आपण गोलच गळा करणार. बघा आता आपलं हे सगळं कटिंग तयार झालेलं आहे. तर आपण आता शिवणकाम करणार आहे.
बघा आधी आपले जे साईड पीस आणि कटोरी हे दोघी पार्ट्स समोरासमोर ठेवायचे. हे बघा दोघी साईडच्या कटोऱ्या आणि साईड पीस हे समोरासमोर ठेवायचं. जर आपण असं नाही ठेवलं, डायरेक्ट लावलं तर आपलं थोडंसं एकाच साईडच्या होऊन जातं. त्याच्यासाठी आपण असे चेक करून घ्यायचं आणि मगच जोडायचं. बघा मी असे चेक करून घेतलं आणि जे लावायचं आहे त्याला पिन लावून ठेवलं. जे नंतर शिवायचं आहे त्याला आणि जे आधीचे ते मी आता हे जोडून घेते. बघा ह्या प्रिन्सेसच्या कटोरीवर आपण हे साईड पीस ठेवून सेम शिलाई टाकून घेऊ. व्यवस्थित ॲडजस्टनुसार करून टाकायची. जो गोल भाग आहे त्या गोलानुसारच आपण शिलाई टाकायची. हे बघा दोघी कपडा व्यवस्थित एकावर एक ठेवून शिलाई व्यवस्थित आली पाहिजे. कपडा मागे पुढे झाला नको पाहिजे. हे बघा आपण अशी शिलाई टाकून घेतलेली आहे. तर आपण याच्यावर पुन्हा एक शिलाई टाकून घेऊ. आपले कोणतेही कटोरी असो डबल शिलाई टाकायची. हे बघा आपण आता हे डबल शिलाई टाकून घेतलेली आहे. हे बघा आपला प्रिन्सेसचं कटोरी किती छान आलेली आहे. सेम आपल्याला दुसरं तसंच करायची आहे. हे बघा आपण हे साईड पीसवर ठेवून कटोरी आपण सेम जशी आधी जोडली तशीच जोडून घेऊ. आपली जी शिलाई मार्जिंग आहे अर्धा इंच या पाव इंच त्यानुसार एकसारखी शिलाई आली पाहिजे. मागे पुढे किंवा असं कमी जास्त झालं नाही पाहिजे. एकसारखी शिलाई आली पाहिजे आपल्याली. आणि ही कटोरी जोडताना व्यवस्थित हळूवार जोडायची, म्हणजे घाई करायची नाही. कारण आपला इथे गोल भाग असतो त्या गोल भागानुसार आपल्याला शिलाई टाकायची असते. बघा आपण हे डबल शिलाई टाकून घेतलेली आहे. ह्या दुसऱ्या साईडची पण कटोरी आणि साईड पीस जोडून झालेली आहे. बघा किती छान कटोरी आलेली आहे. उंच कप झालेलं आहे. हे बघा हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि जे आपलं असं पाव इंच किंवा अर्धा इंच असं एक्स्ट्राचं असलं तर ते असं कट करून घ्यायचं. हे बघा सरळमध्ये करून घ्यायचं. तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडचंही तसंच करून घ्यायचं आहे. हे बघा असं चेक करून घ्यायचं दोघे एकावर एक ठेवून आणि जे एक्स्ट्राचं असलं ते थोडंसं कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. आपला कपडा खालीवरी होत नाही. हे बघा सरळमध्ये पण आलं आपल्याला. आता या दोघी साईडचे आपण साईड पीस आणि कटोरी लावून तयार झालेलं आहे. तर आता आपण योगपट्टी लावणार. बघा आपली ही जी योगपट्टी आहे त्या आपल्याला 2-2 म्हणजे 4 निघल्या जातात. तर त्या आपण एक साईडने त्या दोघी जोडून घेऊ. हे बघा मी आधी शिलाई टाकून घेतली आणि मग पुन्हा दुसऱ्या साईडलाही तसंच एक शिलाई टाकून घेऊ. हे बघा दुसऱ्या साईडला बी आपण शिलाई टाकून घेतलं आहे आणि ओपन करून एका साईडला आपण दाब शिलाई टाकणार. बघा जो आपण दाब शिलाई टाकलेला आहे तो भाग मध्ये घ्यायचा आणि वरच्या साईडने पुन्हा एक शिलाई टाकायची. आपले व्यवस्थित हे फिटिंग येतं. हे बघा आपण हे असं केलेलं आहे. सेम आपण दुसरं तसंच करू. जो भाग आपल्याला मध्ये दाबायची असते जी पट्टी तिच्यावर दाब शिलाई टाकायची आणि जी वरती ठेवायची आहे आपल्याला फिनिशिंगसाठी तिच्यावर वरच्या साईडने शिलाई टाकायची. हे बघा आपण दोघी साईडला जोडून दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. आपल्या अशा 2 जे योगपट्ट्या आपल्या त्या तयार झालेल्या आहे. पुन्हा आपण एकावर एक ठेवून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आकार देऊन घ्यायचा. जर आपल्याला असं वाटलं की थोडासा आकार द्यायचा आहे तर आकार देऊन घ्यायचा आणि जे काही एक्स्ट्राचं ते असं कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थितमध्ये फिनिशिंगमध्ये येतं. हे बघा आपले जो समोरचा फ्रंटचा भाग आहे त्यावर आपण हे योगपट्टी जोडून घेऊ. योगपट्टी जोडताना जो आपला उंच भाग आहे तो समोरच्या साईडला येऊ द्यायचा आणि जो नेमुडता भाग आहे तो कमरेकडच्या साईडकडनं येऊ द्यायचा. हे बघा मी योगपट्टी खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावर वरच्या साईडने शिलाई टाकून घेते. त्याच्यावर 2 शिलाई टाकायच्या. बघा आपण ह्या 2 शिलाई टाकलेल्या आहे आणि हाताने व्यवस्थित प्रेस करायचं.
जे एक्स्ट्राचं असं आहे ते कट करून घ्यायचं. हे बघा आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे. आपल्याला सेम दुसऱ्या साईडचंही योकपट्टी लावून घ्यायची आहे. आपली योकपट्टीचा एक भाग उंच असतो आणि एक भाग कमी असतो. तो उंच भाग आपल्याला समोरच्या साईडने येऊ द्यायचा असतो. बघा आपण डबल शिलाई टाकून घेतली याच्यावर पण, आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचं. हे बघा, आणि जे उरलेलं एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं. हे बघा आपल्या ह्या दोघी साईडच्या समोरचा भाग तयार झालेला आहे. हे बघा मी आता इथेच टक्स टाकून घेते. हे ऑप्शनल आहे, म्हणजे टाकलेच पाहिजे असं काही नाही आहे. पण जर असं मोठं माप असलं तर आता आपलं हे 38चं आहे तर मी टाकून घेते. म्हणजे टाकले पाहिजे असं नाही, पण मी टाकून घेते कारण हिच्याने कटोरीला खोल भाग छान येतो आणि जी आपली कटोरी ती पण व्यवस्थित बसते. असंही आपल्या आधी कटोरी छान खोल आलेली होती, पण जर आपल्याला टाकायचं असलं तर टक्स टाकून घ्यायचे. बघा अशा प्रकारे मी हे टक्स टाकून घेते. जर मोठं माप असलं तर बघा अजून खोल, अजून छान आपली हे कटोरी आलेली आहे. बघा सेम आपण दुसऱ्या साईडने तसंच करून घेतलं. सेंटरमध्ये मी टक्स टाकून घेतला. 2-2.5 इंचाचा घ्यायचा आणि दुसरा पण हे बघा असा क्रॉसमध्ये हा टक्स घेऊन मी आपले हे जे कट करून घ्यायचा. हे बघा आपण हे टक्स टाकून घेतलेले आहे, याच्याने छान कटोरीला पप आलेला आहे. तर आपण हे दोघे बघा असं हे समोरचा भाग चेक करून घ्यायचा. आणि आपली ही काच बटन पट्टी आहे. हे बघा हे शिद्यावर ठेवली जाते. ही आपली बटन पट्टी आहे, म्हणजे हुक लावण्याची पट्टी आहे. बघा आपण ही शिद्यावर उलटी पट्टी ठेवलेली आहे. ही आपण तिच्यावर शिलाई टाकून घेऊ. बघा आता आपण ही शिलाई टाकून घेतलेली आहे आणि जे असे एक्स्ट्राचे दोरे ते कट सोबतच करत चालायचे. आणि पुन्हा तिच्यावर आपण हे दाब शिलाई टाकलेली आहे आणि आतमध्ये आपण हे फोल्ड करून पुन्हा त्यावर वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची. ही दाब शिलाई आहे. बघा आपण हे अशी दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि बघा दाब शिलाई टाकल्यावर जे आपल्याला म्हणजे उलट्या साईडने जो उरलेला कपडा आहे तो असा फोल्ड करून आपल्याला 1 या 1.5 इंचाची पट्टी राहील एवढंच ठेवायचं आणि शिलाई टाकून घेतली आहे. पुन्हा जर तुम्ही ते तुरपाई बी करू शकता, शिलाई ठेवायची असली तर शिलाई बी ठेवली तर चालते. हे बघा एक साईडचं आपलं हे हुक लावण्याची पट्टी झालेली आहे. आणि आता आपण दुसऱ्या साईडने बटन पट्टी, म्हणजे हिच्यावर आपण व्ही आकाराचे आडे टाकले जातात किंवा आपण ते शिलाईचे व्ही आकारही केले जातात, किंवा आपल्याला आवडत असले तर ते विणलेले पण आपण करू शकतो. हे बघा आणि वरच्या साईडला आपण ही पट्टी पलटवायची. बघ खालच्या साईडने आपल्याला वरच्या साईडला पलटवायची आहे. आता ही 1 या 1.25 इंच राहील एवढी ठेवायची. बाकीची आतमध्ये फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. बघा असं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. उरलेला कपडा आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. हे बघा आपली बटन पट्टी आहे, म्हणजे आपण याच्यावर हुक लावला जाईल, म्हणजे हुक अटकवला जाईल. हे बघा हे असं चेक करून घ्यायचं. जे आपलं एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं. आपण गळा पण आपला मोजून घ्यायचा. जर आपल्याला असं चेक केल्यावरच व्यवस्थित येतं. हे बघा आपला हा पाठीमागचा भाग आहे, याच्यावर आपण कमर टक्स टाकून घेऊ. असं व्यवस्थित सेम ठेवायचं डबलमध्ये. आणि बघा इथून मी 4.5 इंचावर रुंदी घेते आणि उंची ही मी 4.5 इंचावर घेते. हे बघा दोघी साईडने मी तसंच माप घेणार आहे. 4.5 उंची म्हणजे आणि 4.5 इंच रुंदी. बघा दोघी साईडने मी हे टक्स टाकून घेतलेले आहे आणि हे टक्स टाकताना 1/2 इंचाचं टक्स टाकायचा
आणि वरच्या साईडला नेमोडता आकार येऊ द्यायचा आणि तिथूनच रिटर्न घ्यायचं. म्हणजे रिटर्न घेतलं म्हणजे आपल्या वरच्या साईडला लॉक होते आणि डबल शिलाईही होते. जर आपण वरच्या साईडला कट केलं ना तर काही दिवसाने किंवा महिन्याने आपलं जे ब्लाऊज घालतो तर ते शिलाई सुटते, म्हणजे आपला टक्स निघून जातो पाठीमागचा. त्याच्यासाठी आपण डबलमध्ये टाकायच्या आणि वरच्या साईडला दोरा तोडायचा आणि तो रिटर्न वापस आणायचा, म्हणजे आपल्या वरच्या साईडनेही लॉकही होतो आणि डबल शिलाई. हे बघा आता मी डबल कपडा फोल्ड केला आणि कमरेकडच्या साईडला पाव इंच या अर्धा इंच असं कट केलं, कारण आपण जेव्हा टक्स टाकतो तर कमरेकडचा भाग असा लटकता होतो, तर त्याच्यासाठी आपण अर्धा इंच कट केलं जाते. हे बघा आपली ही कमरपट्टी आहे. हे आपण 1 या 1.25 इंचाची तयार केलेली आहे. घेताना आपण तिला 1.5 इंचाची घ्यायची आणि एका साईडने पाव इंचाचं आपलं शिलाई मार्जिन जाते, म्हणजे शिलाई टाकून घ्यायची आणि ती पट्टी तयार करायची, कमरपट्टी. बघा हे कमरपट्टी आपण तयार करून आणि कमरेवर लावायची शिलाई टाकून. पुन्हा आता अशी तिच्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची. बघा आपण हे पूर्ण दाब शिलाई टाकून घेऊ आणि हे दाब शिलाई टाकल्यावर ती आतमध्ये फोल्ड करायची आणि तिच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. बघा आता आपण हे कच्ची शिलाई टाकायची 5 नंबरची आणि नंतर हे जेव्हा आपलं ब्लाऊज तयार झाल्यावर तिथे आपण तुरपाई करायची आणि नंतर मग ते शिलाई काढून घ्यायची. बघा आता आपण ही कमरपट्टी लावली आहे, बघा व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये लागलेली आहे आपली. तर आपला हा पाठीमागचा भाग कमर टक्स आणि कमरपट्टी लावून तयार झालेला आहे आणि जो आपला फ्रंटचे भाग दोघे तयार झाले होते तेही आपण याच्यावर शिद्यावर उलटे ठेवून शोल्डर जोडून घेऊ. बघा शोल्डर जोडताना आपण अर्धा इंचाचे जोडायचे आणि डबल शिलाई टाकायची. थोडंसं आपण असं आहे क्रॉसमध्ये शोल्डर उतार करायचा, कारण आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा दाखवतो नाही की शोल्डर उतार केलेला आहे, पण शिवताना थोडासा शोल्डर उतारानुसार शिलाई टाकायची. बघा मी दोघी साईडने अर्धा इंचाचे शिलाई टाकून घेतलेले आहे आणि बघा हे असं चेक करून घ्यायचं. बघा आपला अर्धा इंच पाठीमागचा भाग जास्त होतोय, तो आपण आकारानुसार असा आकार देऊन घ्यायचा. बघा असं चेक केल्यावरच व्यवस्थित ब्लाऊज येते. आणि बघा जे उरलेलं आहे आपल्या साईडला तेही असं कट करून घ्यायचं, जे एक्स्ट्राचं असलं ते. हे बघा तर दोघी साईडने असं चेक करून घ्यायचं, आपल्या खडूने नशाने आकार देऊन घ्यायचा आणि त्यानुसार कट करायचं. हे बघा जे एक्स्ट्राचं असलं तर आपलं कसं ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते, खालीवरे होत नाही. बघा या साईडनेही आपलं थोडंसं अर्धा इंच जेही येत असलं पाव इंच ते कट करून घ्यायचं. बघा हे कट केल्याने कसं व्यवस्थित फिनिशिंग येते आणि दोघी भाग सेम राहतात, म्हणजे आपलं जे मुंड्यामध्ये खालीवरे होत नाही. हे असं व्यवस्थित पूर्ण चेक करून घ्यायचं, आपला मुंड्याकडचा भाग गळ्याचा भाग व्यवस्थित आलेला आहे का. काय आपण शिवताना बरंच असं कवर करतो, जसं आपण शिवलं तसं डायरेक्ट शिवतो नाही, कारण आपल्याला शिवता बरंच काही एक्स्ट्राचं जे काही असलं पाव इंच असं बाहेर आलेलं असतं ते कट करून घ्यायचं. हे बघा आपली ही बाही आहे, ही आपल्याला 9.5ची घ्यायची आहे, तर हिच्यामध्ये आपल्याला 1.5 इंचाची जोड लावावा लागतो आहे. तो जो आपल्याकडे कपडा एक्स्ट्राचा आहे तो आपण याला जोड लावून घेऊ. हे बघा जो आता मी हे कट केलं आणि इथून आता हे जॉईन करून घेऊ. हे बघा जॉईन करताना जो आपल्याला शिद्यावर उलटा कपडा ठेवायचा, आपलं जे शिदीबाई आहे तिच्यावर जोडण्याचा जो कपडा आहे तो उलटा ठेवायचा, शिलाई मारून घ्यायची, तिच्यावर दाब शिलाई पण टाकून घ्यायची आणि बघा जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं आकारानुसार. याला पुन्हा आपण अजून आकार देणार, पहिले आधी जोड देऊन घेऊ दोघी बायांना. हे बघा दोघी बायांना आपण जोड देऊन घेतलेले आहे आणि जे खालच्या साईडने आपण असे पाव इंचाची शिलाई टाकून घेऊ, म्हणजे पाव इंचाचं असं पट्टी आतमध्ये फोल्ड करून तिच्यावर शिलाई टाकून घ्यायची. कारण आपली ही साधी बाही आहे तर आपल्याला ही पट्टी 1 इंचाची अशी 1.25 इंचाची पलटवायची. बघा ही आपण अशी पलटवली आणि तिच्यावर शिलाई टाकून घ्यायची.
हे बघा अशी व्यवस्थित, जर आपण जास्त खिसलं तर ते क्रॉसमध्ये जातं, म्हणून व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपलं हे क्रॉसमध्ये गेल्याने व्यवस्थित शिलाई आलेली आहे. तसंच आपण सेम दुसरी पण तशीच करून घेऊ. अशी बघा आपल्याला बाही कितीची तयार पाहिजे त्यानुसार आपण हे नशाण लावलेलं आहे. आपल्याला 4.5ची पाहिजे, तर मी हे 5वर घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा इंच आपलं वरच्या साईडने शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल. आणि मग नंतर हे बघा असा आकार देऊन घेते मी. हे बघा जोड लावल्यावरच नंतर आकार देता येतो. हे बघा असा आपण हा आकार दिलेला आहे. आणि जो खोल आकार आहे जो आपला समोरच्या भागाकडचा, तोही असा कट करून घेतलेला आहे. बघा सेम आपण दुसरी बाही आहे ते त्यावर ठेवून सेम त्यानुसार आकार कट करून घ्यायचा. जी खालची बाही आहे ती सीधी आहे आणि आपला हा जो वरची बाही आहे ती उलटी आहे. म्हणजे शिद्यावर उलट्या ठेवून आपली जी बाही आहे अशी आपण कट करून घेऊ. बघा जो खोल भाग आहे त्याचा आकारही जे आपण आधी बाही कट केली त्यानुसार आपण दुसरी बाही त्यावर ठेवून सेम कट करून घ्यायचा. आणि बघा असं हे चेक करायचं, म्हणजे आपण कट केलं आणि डायरेक्ट बाही लावली असं नाही. आपण असं चेक करायचं की व्यवस्थित आलेलं आहे का आपली उंची, खोल भाग. बघा आता आपल्या ह्या दोघी बाह्या तयार झालेल्या आहे. आणि आता आपण बाही जोडणार. बाही बघा, बाही जोडताना आपण हे असं ठेवायचं आणि जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे येऊ द्यायचा. हे चेक करून घ्यायचं, कारण खोल भाग हा समोरच्या भागाकडेच आला पाहिजे. जर हा उलटा झाला म्हणजे पाठीमागे गेला तर आपली बाही व्यवस्थित बसत नाही. त्याच्यासाठी खोल भाग हा समोरच्या भागाकडेच आला पाहिजे आणि उंच भाग हा पाठीमागच्या भागाकडे आला पाहिजे. तर आपण हे सेंटरमधून बाही जोडतो. म्हणजे बरेच सुरुवातीपासून जोडता, पण तसं जोडताना खालीवरी होते. आता सेंटरमधून जोडलं तर दोघी बाजूला आपली व्यवस्थित जोडलं जाते आणि जे काही उरतं ते साईडला उरते. ते आपलं असंही आपण फिटिंग मार्जिन आपण 1.5 या 2 इंच घेतो, त्यामध्ये ते आपलं उरलेलं किंवा कमी पडलेलं त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतं. तर म्हणून आपण सेंटरमधूनच बाही लावतो. बघा आधी एक शिलाई टाकून घेतली दोघीकडनं अर्ध्या इंचाची, म्हणजे अर्ध्या साईडकडनं आपण शिलाई टाकून घेतली. आता आपण पूर्ण एकसारखी पूर्ण शिलाई टाकून घेतली, म्हणजे अशा ह्या 2 शिलाई झाल्या. आणि बघा इथं बाही ओपन केल्यावर किती व्यवस्थित छान बाही लागलेली आहे आपलीवाली. आणि हाताने प्रेस करून घ्यायची. आता सेम आपण दुसऱ्या साईडनेही तशीच बाही लावू. म्हणजे खोल भाग समोरून ठेवायचा. हे बघा असं चेक करून घ्यायचं. नशाण आपण सेंटरमध्ये लावलेलं आहे आणि सेम तसंच जोडून घेऊ आपण. खोल भाग समोरकडे आणि उंच भाग पाठीमागेकडे. बघा हे आपली दुसरी बाही लावून तयार झालेली आहे. व्यवस्थित आपल्या दोघी बाह्या तयार झालेल्या आहे. तर बघा छान आपल्या ह्या बाह्या 4.5ची उंची आहे आपली. ह्या दोघी बाह्या लावून झालेल्या आहे. तर आता आपण फिटिंग करू, कारण आता पायपिंग आपण नंतर करू, पहिले आधी फिटिंग करून घेऊ. बघा हे जे पाठीमागचा भाग आहे याचा आपण फोल्ड करून सेंटरमध्ये खडूने नशाण लावून घेतला. आणि जे आपल्याला बघा हे 8.5 कमर आहे आपल्याली, डबलमध्ये केलेलं आहे ते हे. तर ते 8.5वर असं नशाण लावून घेतलं, खालच्या साईडनेही आणि वरच्या साईडने बी. तर आणि ही बाही आपली 4.5 इंचाची उंचीची आहे. आणि दंडघेर बघा, दंडघेर मी हा अर्धा 6.25 लावणार. हा 6.25 आहे आपल्याला. आणि जे आपलं छातीचं माप आहे तर बघा या 38चं आहे. आधी कमरच्या साईडचं आपण हे 8.5 लावलं खाली. आणि हे छातीचं हे आपलं 9.5 आहे. तर बघा हे आपण 9.5वर नशाण लावलं. आणि जे आपले हे तिघी नशाण लावलेले आहे हे आपण एकसारखं जोडून घेऊ, म्हणजे हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे. बघा अशा प्रकारे आपण ही फिटिंगचे मापं टाकायचे, म्हणजे फिटिंग आपली व्यवस्थित येते. तर सेम आपण दुसऱ्या साईडनेही तसंच करून घेऊ. बघा आपला हा दंडघेर आहे. दंडघेर आपला हा 6.25 आहे. आणि छातीचं माप बघा इथूनही आपण 9.5 घेऊ. पण बघा 9.5 घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने आपण हे 8.5. आणि हे असं सरळ जोडून घ्यायचे. जे आपण पॉईंट टाकलेले आहे ते असं सरळ जोडून घ्यायचं. आणि हा जो बघा नशाण आपण लावलेला आहे ते असं चेक करून व्यवस्थित आपण फिटिंग टाकणार आहे. बघा मी हे कवरची शिलाई करते, तर आधी मी हे
शिद्यावर शिदं ठेवून एक शिलाई टाकून घेते. म्हणजे आपल्याला जर कव्हरचं शिवायचं असलं अंडरग्राऊंड तर आपण पहिले शिद्यावर शिदा कपडा ठेवून असं जोडून घ्यायचं. तर बघा इथे पण एक सांगते, जर आपला असा कोणता कपडा एक मोठा होत असला तर जी आपली ही योकपट्टी आहे हिच्यामध्ये आता केवढी मोठी होते, आपल्याला अर्धा इंच होत असली तर अर्धा इंच शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे आपलं हे दोघी सेम भाग येतील, दोघी पार्ट्स बराबरमध्ये येतील. बघा असं बगलच्या साईडकडेही होत असलं तर जो भाग मोठा होतो त्याच्यामध्ये आपण शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे सेम येतं. बघा आता आपण ही शिलाई टाकल्यावर साईडचं जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. बघा आता हे आपण उलटं केलं, उलट्या साईडनं जे आपण नशाण लावलं होतं त्यावर आपण हे शिलाई टाकून घेऊ. हे बघा म्हणजे हे आपली फिटिंगची शिलाई आहे आणि त्याच्या साईडला आपण ह्या 3-4 शिलाई टाकून घ्यायच्या, म्हणजे आपल्या ह्या मार्जिनच्या शिलाई आहे. व्यवस्थित चेक करून आपण या शिलाई टाकून घ्यायच्या. बघा सेम आपण दुसऱ्या साईडने तशीच फिटिंग करणार आहे. हे आपण अंडरग्राऊंड फिटिंग करायची असली तर दोघी भाग आपले हे शिदे ठेवायचे. हे बघा हे पण असं चेक करून घ्यायचं. जर आपल्याला कोणता भाग थोडा मोठा वाटत असला तर ते बगलमध्ये आपण दाबून घ्यायचं. बघा आता मला इथे थोडंसं पाव इंच वाटते तर मी बगलीच्या साईडला ते दाबून घेतलं आणि आता बघा हे पुन्हा चेक करते तर ते माझं ते व्यवस्थित आलेलं आहे. तर पुन्हा आता मी त्याच्यावर एक शिलाई टाकून घेते. हे बघा शिलाई टाकून घेतलेली आहे मी. आणि आता ही बघा आपली हे क्रॉसची पट्टी पायपिंगची तयार केलेली आहे. बघा जे आपले जे तुकडे असतात ते आपण क्रॉसमध्ये ठेवून जोडून घेतलेले आहे आणि एका साईडने आपण एक शिलाई टाकून घेतलेली आहे, म्हणजे ते आपली क्रॉसची पायपिंगची पट्टी तयार होते. बघा पुढच्या साईडने थोडंसं पाव इंच फोल्ड करायचं आणि सेम आपण शिलाई टाकून घ्यायची. हे बघा पायपिंग लावताना घाई करायची नाही, पायपिंग लावताना व्यवस्थित हळूवार लावायची, कारण जेवढं आपण पायपिंगला ताणलं ना तेवढे ती खेचली जाते, कारण आपली जी पायपिंगची पट्टी असते ती क्रॉसमध्ये असते. तर मग व्यवस्थित लावायची. जिथे गोल गोल भाग आहे म्हणजे आपला जो पाठीमागचा गोल भाग, समोरचा जो गोल भाग, तिथे ना व्यवस्थित लावायची, म्हणजे गोल आकार येतो ना त्या गोल आकारानुसारच आपण कपडा म्हणजे सरकवायचा. तर बघा हे तर पूर्ण आपण अशीच आकारानुसार ही पट्टी लावून घ्यायची. आणि बघा आता हे इथे थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा असते ना तिथे ते असं पलटून घ्यायचं आणि अशी डबल शिलाई म्हणजे मागे पुढे करून लॉक करून घ्यायचे. हे बघा आता जी क्रॉस पट्टी होती आपली पायपिंगची आपण ही जोडून घेतली आणि आता जे असे कट लावून घ्यायचे, जे गोल भाग येतात तिथे असं कट लावायचे, म्हणजे जी आपली पायपिंग आहे ती व्यवस्थित गोल येईल आणि ती आपली पलटली जाईल पायपिंग करताना, म्हणजे व्यवस्थित येईल. तर आपण हे संपूर्ण भागाकडे आपण हे छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे आणि काही जे दोरे असले ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग करून घ्यायची. पायपिंग करताना आपली व्यवस्थित पायपिंग येते. हे बघा पायपिंग करताना सुरुवातीला जो आपला एक्स्ट्राचा कपडा असतो त्या पट्टीमध्ये असं जे सरकवायचं आणि व्यवस्थित आपली गोल पायपिंग येईल त्यानुसार पायपिंग करायची. आता बघा मी हे पायपिंग तशीच करते आणि व्यवस्थित हळूवार करायची, कारण आपल्याला पायपिंग करायला म्हणजे शिलाई आपण सरळ सरळ टाकता येते, पण पायपिंग करताना आपल्याला थोडी थोडी करून सरकावं लागते. बघा आणि पुन्हा आपल्याला कपडा ॲडजस्ट करावा लागतो आणि पायपिंगमध्ये टाकावा लागतो. जे नवीन असतात त्यांना पायपिंग करायला त्रास होतो किंवा त्याला भरपूर शिकावं लागतं ते, आणि जे नेहमी करतात त्यांना इझी जमते पायपिंग. त्याच्यासाठी तुम्ही जे नवीन असाल तर पायपिंग कशी करायची याचा स्पेशल मी एक व्हिडिओ टाकेल, आधी टाकलेला बी आहे. जर तुम्ही कमेंट केली की नवीन स्पेशल पायपिंगसाठी तर मी तो व्हिडिओ नक्की बनेल. हे बघा जो गोल भाग आहे त्यानुसार आपण असं व्यवस्थित गोल आकार द्यायचा, म्हणजे जो आपला कपडा आहे ना तो आपण असा गोलमध्ये एका हाताने ओढायचा. बघा हे बघा अशी पायपिंग व्यवस्थित येते. आणि जर आपण असं सरळ सरळमध्ये पायपिंग घेतली ना तर ती पलटली जाते आणि व्यवस्थित जो गोल आकार आहे तो येत नाही. तर आपण हे संपूर्ण पायपिंग अशाच प्रकारे करून घेऊ.
बघा आपली पायपिंग संपूर्ण आपण हे एकाच पद्धतीने व्यवस्थित एकसारखी आलेली आहे आणि तुम्ही असंच ही पायपिंग करून बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा आणि ब्लाऊजविषयी काही कमेंट असेल तेही नक्की करा. म्हणजे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन येईल. बघा आणि आता हे पायपिंग तयार झालेली आहे आणि जो आपण व्ही गळ्याचे म्हणजे व्ही आकार टाकलेले जातात आपण याच्यावर, जो आपला जसा व्ही गळा असतो त्यानुसार आपण इथे व्ही टाकतो इथे हुक अटकवण्यासाठी. आणि जर कोणाला नाही आवडले व्ही आकाराचे तर आपण हे विणकाम आणि जे आडे तयार केले जातात त्यानुसारही आपण हे तयार करू शकतो. पण जर आपल्याला घाई असले तर आपण व्ही आकाराचे टाकून घ्यायचे. हे बघा हे जे आपण नशान लावून घेतले 5, तर आपले हे 5 व्ही आकाराचे झालेले हुक अटकवण्यासाठी. हे बघा व्यवस्थित आलेले आपले आणि आपली पायपिंग ही बघा छान एकसारखी आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पायपिंग करून बघा. बघा आता आपलं हे पूर्ण ब्लाऊज शिवून झालेलं आहे. आपण ती कटिंग ठेवून कटिंग ही दाखवली आणि आपण शिवणकामही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघा अशा प्रकारे आपण 38 मापाचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचं कटिंग आणि शिवणकाम आपण केलेलं आहे. धन्यवाद.